चला लोमेवाडी संघाचे कर्णधार अतिरिक्त एक 12वा खेळाडू आणि कंदर संघाचा 12वा खेळाडू कृपया करून कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ लगेच पाठवायचा आहे, जेणेकरून यूट्यूब वाल्यांना सहजासहजी प्लेयरची नावं समजतील आणि खेळ फास्ट चालेल. आजच्या दिवसातील पहिला सामना खेळला जातोय, तो ठरलेला टायमिंग प्रमाणे आयोजकांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे दोन्ही संघांनी. मी सर्वप्रथम कंदर संघाचं लुमेवाडी संघाचं कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत करतो आणि पंचांचा इशारा होतोय. पहिला चेंडू टाकला जातोय गाव वाईज टुर्नामेंट मधील लुमेवाडी वर्सेस केसीसी कंदर. नाणेफेकीचा कौल जिंकला तो लुमेवाडी संघाने पाहुण्या संघाला कंदर संघाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. सुरेख फटका चेंडू हवेत आणि नक्कीच चेंडू सीमा पार जातो. काय पाहिजे चेंडू हळूहळू हळूहळू सीमा पार. शॉर्ट पिच फेरीचा चेंडू होता तो सरळ धाडला पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. दोन्ही संघातील कर्णधारांना सूचना आहे, एकदा ऐका. दोन्ही संघातील कर्णधारांना आणि इथून पुढे होणाऱ्या सामन्यातील सर्व कर्णधारांना सूचना आहे. समोर पॉवर लाईन गेलेली, समोर लाईटची लाईन गेलेली, त्याला जर चेंडू लागला तर धावा पळून काढायच्यात आणि फाईन लेगच्या दिशेला एक खांब लाईटीचा खांब मध्ये, त्याला जर चेंडू लागला तरी धावा पळून काढायच्यात. येणाऱ्या सर्व संघांना सूचना आहे. चला दुसरा चेंडू उंचावून मारलेला पाहूया काय होतंय आणि मिसफिल्डिंग मध्ये आणि चेंडू सीमा पार. दुसऱ्या चेंडूवर दुसरा खणखणीत चौकार. अतिशय चांगली सुरुवात म्हणता येईल केसीसी कंदर संघाची. पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार खेचण्यात यशस्वी ठरतोय तो सागर. आणि चेंडू हवेत आहे, पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिला फलंदाज बाद. आता मात्र स्लोअर वन पद्धत चेंडू आता समजलेला नाही तो सागरला. 3 चेंडूचा सामना करून 8 धावेवर तंबूत परततोय तो सागर. आणि चेंडू हवेत, पाहूया काय होतंय. न्यू बॅट्समन अमोल अमोल जाधव. नवीन फलंदाज येतोय तो अमोल जाधव. चांगली सुरुवात म्हणता येईल ती. 3 चेंडू मध्ये कंदर संघाने 1 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा जमवलेल्या आहेत. 2 षटकांचं पॉवर प्ले असेल. स्ट्राईक लायला तो आता जुबेर. नॉन स्ट्राईक एंडला तो न्यू बॅट्समन अमोल आणि गोलंदाजी करतोय तो फारुक. गणेश नगर कडून जेमतेम 15-16 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. आता स्ट्राईकला आलेला लेफ्ट हँड बॅट्समन जुबेरला. अतिशय अटीतटीचा चुरशीचा होणारा हा सामना दिसतोय, कारण दोन्ही संघामध्ये एक नामावंत असे गोलंदाज आणि फलंदाज आहेत. आणि स्लोअर वन पद्धतीत चेंडू फलंदाजाला बीट करतोय, जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर असती 1 बाद 8. गुले मंडपचे लाईट मॅनेजर कृपया करून कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ तुरंत यायचंय.
घुले मंडपचे लाईट डेकोरेटर सुरेख फटका पूल केलेला आहे तो फाईन लेगच्या दिशेला 4 धावेसाठी 4 धावेने खातं उघडतोय तो जुबेर संघाचं 4 धावेवर पडून धावसंख्या पोहोचली ते 1-12 फटका पूल केलेला आहे सुरेख चेंडू निर्धाव जातोय एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-12 नवीन गोलंदाज मिया नवीन गोलंदाज नाव मुसा वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो मुसा स्ट्राइक लावलाय तो अमोल जाधव जेमतेम 10-15 पावलांचा रनअप फुल टच पद्धती चेंडू होता त्याचा फायदा उचलता आला नाही तो शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय तिथं 1 धाव मिळते अमोल 1 धावेने खातं उघडतोय धावसंख्या पोहोचली ती 13 वरती मुसा बहुत ही अच्छा शॉट 1 बाउंस 4 रन चेंडू टाकायचा आहे प्रेक्षकांना विनंती चेंडू आलेला आहे ज्यांनी टाकला त्यांचं कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत या गावाई सामन्यातील पहिला सामना खेळला जातो तो नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी केसीसी कंधार वर्सेस बहुत वीरविजय लुमेवाडी रणविजय लुमेवाडी या दोन संघादरम्यान नाणेफेक जिंकली ती लुमेवाडी संघाने प्रथम कंधार संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं पहिल्या षटकामध्ये 12 धावा वसूल केल्या गेल्या थोडंसं चांगला कमबॅक म्हणता येईल तो फारुक यांचा कारण पहिल्या 2 चेंडूवरती सलग 2 चौकार खेचल्यानंतर नंतरच्या 4 चेंडूवरती फक्त 4 धावा दिल्याने एक फलंदाज बाद केला पुढील चेंडू मुसा यांचा खेळेल अमोल आता मात्र उंचावून मारण्याच्या प्रयत्नात चुकतोय चेंडू जातोय फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज मुसा यांच्या हातात निर्धावपदी चेंडू जातोय आणि पहिल्या सामन्याला इंदापुरातील क्रिकेट रसिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यायला सुरुवात केलेली पुन्हा एकदा मी क्रिकेट कमिटीच्या वतीनं आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत करतो असाच प्रतिसाद 21 तारखेपर्यंत असू द्या आणि बॅटची कडी घेऊन चेंडू जातोय तो गलीमध्ये नक्कीच चेंडू सीमा पार जाणार हे निश्चित आहे आणि चेंडू सीमा पार पंचांचा इशारा येतो 4 धावेंचा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वरती षटक चालू दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या ती 22 जातोय तो गलीमध्ये
निश्चित पुढचा चेंडू खेळेल पुन्हा एकदा अमोल जाधव. दकडा फलंदाज, असं वाटतंय की त्याला चौकार आणि षटकारांची भूक लागली असती. रनआउटचा चान्स पाहूया काय होतंय. आणि रनआउटचा चान्स हुकलेला आहे आणि षटक मला वाटतंय संपतंय. पंचांचा इशारा येतोय षटक संपलेलाचा. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर केसीसी कंदर संघाची धावसंख्या झाली ती 22. न्यू बॉलर, नवीन बॉलर अजिम. धन्यवाद. या षटकातील पुढचा चेंडू अजिम यांच्या शॉर्ट पीपमध्ये चेंडू आता फुल करण्याच्या प्रयत्नात थोडस बॅटची कडे घेऊन चेंडू जातोय तो विकेट किपरच्या दिशेने, परंतु चेंडू अडवण्यामध्ये असफल होतोय आणि पंचांनी चेंडू वाईट घोषित केलेला आहे. मला वाटतं लीग स्टिकच्या खूपच बाहेर पडलेला चेंडू अवांतर धावाची भर पडते. अजिम आता मात्र पुल केला चेंडू फाईन लेगच्या दिशेला. 1 बॉल 4 रन. धावसंख्या पोहोचली ती 28 वरती. षटक चालू 3रं. पुल केला चेंडू फाईन लेगच्या दिशेला. 1 बॉल 4 रन. चेंडू हवेत प्रयत्न असफल होतोय, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो अमोल. धावसंख्या झाली 29 आणि धावसंख्या जर पोहोचली ती 29 वरती. षटक चालू 3रं. 3ऱ्या षटकाच्या मध्यंतरी 29. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी गाववाई सामन्यातील 5चा पहिला सामना कंधार वर्सेस लुमेवाडी. अतिशय सुरेख चेंडू, ब्लॅक होल पद्धत चेंडू समजलेला नाही तो जुबेरला निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अजिम यांची. स्ट्राईकला खेळतो जुबेर, नॉन स्ट्राईक एंडला तो अमोल. पहिला फलंदाज बाद झाला तो सागर. 4 चौकार 2 चौकारच्या मध्ये 8 या धावसंख्येवर. या ठिकाणी सातव साहेबांचं, पवार साहेबांचं, गायकवाड साहेबांचं, तसंच जाधव 2 जाधव आहेत. दोघांचं इथं आगमन झालेलं, त्यांचं कमिटीच्या वतीने सहर्षाचं स्वागत. आणि चेंडू जातो सीमा पार. या 4 धावेची मदतीने जुबेर पोहोचला वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. तर संघाची धावसंख्या झाली 33. खणखणीत असा आजच्या दिवसातील पहिला षटकार जुबेर यांच्या बॅट मधून निघालेला. गाववाई सामन्यातील पहिला खणखणीत असा षटकार मिड विकेटच्या दिशेला. 6 धावेची भर पडून जुबेर बसला वैयक्तिक 19 या धावसंख्येवर. तर संघाची धावसंख्या झाली 39. 1 बाद 39. षटक चालू 3रं.
सुरेख फटका मारलेला आहे, हाही नक्की सीमा पार होणार निश्चित, आणि गॅप मध्ये मारलेला फटका 4 धावांसाठी. आता मात्र थोडासा महागडा ठरतोय अजिम. धावसंख्या पोचली ती 43 वरती. टिपू वैयक्तिक पहिलं संघाकडून. एक मिनिट सर, 1 मिनिट. ठीक आहे, पहिले षटक टाकलेला फारुख, दुसरं षटक घेऊन येतोय बुमराला केलंय आता गुमरा. चेंडू 6 धावांसाठी. अतिशय उंच असा गगनचुंबी षटकार. चेंडू टाकायचा आतमध्ये. प्रेक्षकांना विनंती, यानंतर होणारा सामना न्यू साहिल अकलूज वर्सेस बापूदादा कलांडवाडी. त्यानंतर होणारा दुसरा सामना जय बजरंग इंदापूर वर्सेस जांभूड. आणि चौथा होणारा सामना देवास्फोट इंदापूर वर्सेस सिद्धेश्वर पिंपळगाव. मी विनंती करतो न्यू साहिल संघाचे कर्णधार आणि बापूदादा कलांडवाडी संघाचे कर्णधार कृपया करून कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. आलेल्या संघांना विनंती की स्टेजच्या डाव्या साईडला येऊन थांबायचंय. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला. बुमरा हाही चेंडू हवेत, नक्की षटकार जाणार, आणि हाही दुसरा षटकार. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग. आता मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारलेला आहे तो अमोल जाधव यांनी. किती बॉल? 8 चेंडूचा सामना करून 19 धावसंख्येवर खेळतोय तो अमोल. सुरेख फटका, हाही नक्की सीमा पार जाणार, आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. सुरेख फटकेबाजी बघायला मिळते ते अमोल जाधव यांच्याकडून. गुले मंडपचे कारागीर त्यांना विनंती. गुले मंडप ठीक आहे, वरती का समोरची जी लाईट आहे पोपट अध्यक्षांचा जिथे कटआउट लागलेला आहे तिथली लाईट बॅट्समनच्या जवळ मारायची. अतिशय सुरेख फटका, खणखणीत षटकार. लॉंगांच्या दिशेला ओव्हरपिच मध्ये चेंडू धाडलाय तो सरळ 6 धावांसाठी. बुमरा थोडासा महागा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा गेल्या, मात्र या षटकामध्ये खणखणीत 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या ओव्हर मधून निघताना दिसतोय. सुरेख फलंदाजी बघायला मिळते अमोल जाधव यांच्याकडून. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. आता मात्र यश मिळतंय बुमराला, फारुखला. पुणे शिरूरचे आमचे सहकारी मित्र कॉमेंटेटर राहुल पवार यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. आमचा 2 दिवस झालं घसा बसलाय, आम्हाला विश्रांती देण्यासाठी राहुल पवार यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना या 1 इनिंग्स नंतर
कॉमेंट्रीसाठी मी आमंत्रित करतो. चार षटकात समाप्तीनंतर केसीसी कंदर संघाची धावसंख्या झाली ती 66. एक बाद 66. पहिला फलंदाज बाद झाला तो संघाच्या 8 धावा असताना. नवीन बॉलरचं नाव मुसा. वैयक्तिक दुसरं. संघाकडून 5 षटक घेऊन येतो तो मुसा. पहिल्या षटकामध्ये मला वाटते मुसाने 10 धावा दिल्या होत्या. आता मात्र लोअर फुल टच होता. समजलेला ना तो अमोल जाधव यांना, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो अमोल जाधव. आक्रमक असा फलंदाज अमोल जाधव. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला आलाय तो जुबेर. हाही अतिशय आपल्या संघासाठी स्फोटकाशी फलंदाजी करतोय. आता मात्र उचलता चेंडू समजलेला नाही. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव पद्धतीत चेंडू. बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. आता मात्र चेंडू बॅटची कडे घेऊन जातो तो फाईन थंडमॅनच्या दिशेला 4 धावांसाठी. चेंडू टाकायचा आहे. प्रेक्षकांना विनंती, चेंडू समोर बाहेर गेलेला आहे, थोडं सहकार्य करा. धावसंख्या जाऊन पोचली ती 71. चांगली सुरुवात केसीसी कंदर संघाची. मर्यादित 6 षटकांचा हा सामना आहे. मर्यादित 6 षटकांच्या सामन्यामध्ये 5व्या षटकाच्या मध्यंतरी धावसंख्या झाली ती 1 गड्याच्या मोबदल्यात 71. चांगली सुरुवात. आता मात्र चेंडू रनआउटचा चान्स आणि फेकी काय केलेली नाही विकेट किपर यांनी, परंतु एक धाव घेण्यामध्ये लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येतोय. लेग बायचा धावसंख्या तिथे 72. पुढील चेंडू खेळेल तो धडाकेबाज फलंदाज अमोल जाधव. आता मात्र मारला चेंडू. थोडीशी मिसफिल्ड होती परंतु आणि त्याची ही मिसफिल्ड. 2 क्षेत्ररक्षकांकडून मिसफिल्ड होती. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. 4 धावा अशा 5 धावेची भर पडते. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. आणि पुढील समालोचन करतील आमचे सहकारी मित्र दीपक भाऊ. फ्री हिट. ये फ्री हिट होने के कारण आउट नहीं दिया जाएगा. धन्यवाद सर जी, काफी अच्छा. फिर से एक बार राइट आर्म ओवर खोद के निकला हुआ ये गेंद सीधा लॉन्ग ऑफ के सर से 6 रन. हमारे अंपायर धीरज माने यहाँ पे दर्शाते हुए 6 रन अर्जित करते हुए इस गेंद पे बेहतरीन शॉट, काफी अच्छी तालमेल के साथ खेला हुआ ये शॉट. 6 रन अर्ज करते हुए इसी 6 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 83 रन.
फिर से एक बार नई गेंदबाज करेंगे वो, नई गेंदबाजी के लिए आ रहे हैं। 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 83 रन, लॉस ऑफ 1 विकेट। नया गेंदबाज नेहाल, कृपया करून लक्ष द्या दोन्ही टीमांनी, आपले 12th मॅन इथं आलेच पाहिजे, नाही आले तर तुम्हाला आता 5 रनांची पेनल्टी देण्यात येईल। त्वरित 2 मिनिटाच्या आत इथं आले पाहिजे, तुमचा माणूस कंपल्सरी इथे पाहिजे। तुम्ही खाली बसले तरी चालेल, खालून आम्हाला तिथून नाव सांगा, पण 2 माणसं इथं पाहिजे। प्रत्येक संघाला हीच विनंती आहे, जर टॉस झाला मॅच चालू व्हायच्या नंतर 2 मिनिटात जर तुमचा माणूस इथे नाही आला तर तुम्हाला 5 रनाची पेनल्टी लावण्यात येईल। चला लवकर या, चला नवीन गोलंदाज नेहाल दूर से गेंदबाजी करते हुए यहाँ पे फिर से एक बार अपर कट खेला यहाँ पे, अच्छा कैच। इसी के साथ और एक विकेट का पतन होते हुए थोड़ी सी कम बैक ही किए जाएंगे इस गेंद पे। शफीक मुलानी नए बल्लेबाज, सुरेख अशी फलंदाजी करून परत तंबूत परततोय तो सागर, आणि त्याची जागा जुबेर, आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो शफीक। त्याच दरम्यान दोन्ही फलंदाजांनी क्रॉस केलाय, म्हणून ह्यावेळेस फलंदाजीसाठी सज्ज असेल तो अमोल। उजव्या हाताने फलंदाजी करताना एक मागच्या चेंडूवरती मारलेला एक घनागती पहार, 6 धावांचा एक मोठा उत्तुंग फटका मारून पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज होत आहेत ते। पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन, समजू नाही शकले, शरीर भेदक मारा, सुरेख चेंडू, समजू नाही शकले, डॉट स्वरूपाचा चेंडू। मागील 2 दिवस मिस्टर आमचे राणे सर आणि धीरज माने सर एक चांगले उत्कृष्टांचे काम, पंचांचे काम करताना इथे सलग 3ऱ्या दिवशी त्यांनी इथे तीच भूमिकेमध्ये खूप अनुभवी असे आमचे राणे सर स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय, थोडीशी गाफील क्षेत्ररक्षण, आणि त्या दरम्यान धावून घेतलेला 1 धाव। याच 1 धावेने धावसंख्या झाली आहे ती 84, 2 गाड्यांच्या मोबदल्यात 84 धावा। आता एक सुमधुर आवाज तुम्हाला बघायला भेटेल, आमचे राहुल पवार शिरूरचे, एक मराठी शब्द, मराठी भाषेवर एक अधिराज्य गाजवणारे असे राहुल पवार इथे उपस्थित आहेत, ते आपले मनोरंजन करतील। पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने गेलेला, सुरेख क्षेत्ररक्षण, 1 धावेस रोखू शकले, आणि 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 85 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात। पुन्हा एकदा अमोल सज्ज बॅटिंग एंडला, वैयक्तिक 42 धावांवरती खेळतोय तो, सुरेख अशी फलंदाजी त्याच्याद्वारा। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला, पाहूया 1 धाव पूर्ण आणि 1 रन आउट। धावबाद होतोय, अमोल साठी आपली विकेट बहाल करतोय तो शफीक, आणि त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो आनंद बांगे। वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय, पाहूया गावाईच्या या टुर्नामेंट मध्ये पहिली हाफ सेंचुरी, 50 धावा पूर्ण करतोय का? 2 चेंडू शिल्लक, अरे सॉरी, नो या बीमर चेंडू,
कमरेच्या खूपच वरती टाकलेला हा चेंडू भीमर 2 धावा पळून काढलेल्या आणि 1 नो बॉलची अतिरिक्त धाव. टोटल 3 धावा मुख्य स्कोर मध्ये ऍड केल्या जातील आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 89 रन 89. लॉस ऑफ 3 विकेट. 45 धावांवर वैयक्तिक खेळतोय तो अमोल. पाहूया शेवटच्या चेंडूवरती कोलो टाकलेला चेंडू काहीसा दूर डाव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला. अवंतर धाव वाईट स्वरूपाची मिळेली 1 धाव. 90 धावांवरती जाऊन पोचलेला हा स्कोर. पुन्हा एकदा अमोल. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट डीप मिडविकेटच्या दिशेने मारलेला उत्तुंग षटकार आणि त्याचबरोबर आपल्या वैयक्तिक 50 धावा पूर्ण करतोय अमोल. कदाचित हे गाव वाईज हाफ मधलं पहिलेच अर्धशतक असेल आणि सर्व प्रेक्षकांनी त्याचं एकदा टाळ्या वाजून उत्साहाने त्याला अभिनंदन करावं. हॅलो चेक. हॅलो हॉल हॉल चेक. हॅलो चेक. प्रथम श्री गणेशाला वंदून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. समालोचन कक्षामध्ये मी राहुल पवार उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतो एक देखणं आयोजन आणि नियोजन. या ठिकाणी अगदी नव्या नवरीला सजवावं असं या मैदानाला सजवलं गेलंय आणि एक देखणी स्पर्धा. देखणी म्हणण्यापेक्षा लाखात देखणी अशी म्हणूयात. एक परिपूर्ण केलेलं आयोजित नियोजन आणि त्या माध्यमातून चालू असलेली ही स्पर्धा अर्थात कैलास निवासी डॉक्टर लालासाहेब रामचंद्र कदम साहेब यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. आज या ठिकाणी गावाईज हाफ जो आपण पाहतोय चालू आहे. पहिल्या इनिंगचा डाव या ठिकाणी संपलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करीत असताना बनवल्या गेल्या त्या 96 धावा. हे खूप मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं गेलंय. सायंकाळचं सत्र चालू आहे. या सायंकाळच्या सत्रामध्ये विद्युत रोषणाईच्या माहोलमध्ये एक मोठा सामना नक्कीच उपस्थित क्रीडा रसिकांच्या मनाचा वेध घेतोय. क्रिकेट म्हटल्यानंतर सर्वात महत्त्वाचं तो म्हणजे रसिक राजा प्रेक्षक राजा आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2021 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत.
पहा, आयोजक कमिटीने एक देखणं आणि नेटकं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. प्रेक्षक राजाला कुठलीही तकलीफ होऊ नये, कुठलाही त्रास होऊ नये म्हणून सीमेरेषेच्या चारही बाजूंना बसण्याची व्यवस्था अर्थात गॅलरीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि तुम्ही त्या गॅलरीचा आनंद घ्या. क्रिकेट उभं राहून पाहण्यापेक्षा बसून पाहण्यामध्ये जी मजा आहे त्या मजेचा तुम्ही आनंद घ्या. अर्थात तुम्हाला गॅलरीमध्ये बसून सामना पाहण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे. कंधार संघाचा 12वा खेळाडू 12th मॅन. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, इथे स्कोररला आपली गरज आहे आणि जर आला नाही तर आपल्या संघाला 5 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल. यास आपला संघ जबाबदार राहील. तर जाऊया सायंकाळच्या सत्रामध्ये एक रंगतदार असलेला सामना. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालीत. अर्थात मुसा आणि कय्यूम पहिल्या चेंडूला फेस करेल. मुसा गोलंदाजी मार्कवरती सांघिक आणि वैयक्तिक पहिल्या षटकाला सुरुवात करेल बबलू. दोन ताकदवान प्रतिस्पर्धी आहेत, एकमेकांसमोर आपली ताकद आजमावतील. यावेळेचा पहिला चेंडू पहा, इथे पंच दंडित करताय गोलंदाजाला. अर्थातच वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे, दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू खराब फेकला गेला. अर्थातच धावफलकाचाही श्री गणेशा होईल. अर्थात तो एक्स्ट्रा आणि अवांतर धाब्याने असेल. एक धाव धावफलकावरती पूर्ण होते. 97 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला इथे सुरुवातीपासून थोडासा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. यावेळेस हा एक चांगला चेंडू, परंतु पंच नो बॉलचा इशारा कळवतायत. पुन्हा एकदा गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केलं गेलंय. नो बॉल. यस, थ्रो गोलंदाजांना टेनिस क्रिकेट मध्ये अजिबात थारा भेटणार नाही, कारण ही स्पर्धा तितक्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम आयोजक कमिटीने केलेलं आहे. यस, या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी करणारा गोलंदाज बंद केला जाईल. त्याच्यावरती बंधनं घातली जात आहेत आणि या बंधनामध्ये सापडतोय बबलू. अर्थातच पहिल्या षटकाला पुन्हा एकदा नवीन गोलंदाजाला सुरुवात करावी लागेल आणि हे षटक कुठल्या गोलंदाजावरती विश्वास टाकला जाईल. चालू असलेला सामना अर्थातच कंदर क्रिकेट क्लब विरुद्ध लुमेवाडी क्रिकेट क्लब. इंदोर नगरीमध्ये बरेच क्रिकेट प्रेमी आहेत, बरेचसे चांगले खेळाडू आहेत आणि एक चांगलं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटेल. पुढील चेंडू, उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू फ्री हिट आणि हा फ्री हिटची संधी फलंदाजाला भेटतीये. हो, यावेळेस हा चेंडू क्लीन बोर्ड झालाय, परंतु फ्री हिट आहे. फलंदाज वाचला जाईल. इथे गोलंदाजाने एक चांगली सुरुवात केली असं आपण म्हणूयात. अर्थात हा फ्री हिटचा चेंडू होता, तिथे फलंदाज सुरक्षित असणार आहे, परंतु मला वाटतंय जर गोलंदाजाने या गोलंदाजीतली धार कायम ठेवली तर समोरचा प्रतिस्पर्धीचा फलंदाज जास्त वेळ मैदानामध्ये टिकू शकणार नाहीये. पहिल्या षटकाला पुन्हा एकदा जावेदच्या माध्यमातून सुरुवात केली गेली. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. यावेळेस अखूड पावलांचा रणव आणि ते पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला भेटतोय. ज्यावेळेस आपण पाहतोय या संघाकडे चांगला गोलंदाज असताना पहिलं षटक हे प्रयासमय होतं. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटतोय. तेज तरार चेंडू फलंदाज समजू शकला नाहीये. चेंडू सरळ जातोय विकेट किपरच्या जास्तानामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू. 97 धावांचं टार्गेट तुम्हाला चेस करायचं असेल तर सुरुवात ही करावी लागेल. केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे. कुठल्याही गोष्टी जर करायचं झाल्यात, कुठलंही कार्य करायचं झालं तर तिथे तुम्हाला सुरुवात फार महत्वाची आहे.
16.10च्या सरासरीने तुम्हाला या धावा जमवायच्यात प्रति षटकामागे. अशा परिस्थितीमध्ये बॅटच्या माध्यमातून अजून एकही धाव आलेली नाहीये. ही शोकांतिका असेल संघासाठी, अर्थातच लुमेवाडी संघासाठी. लेग बाईचा इशारा पंचांद्वारे या ठिकाणी येतोय. अनुभवी पंच आहेत दोन्ही पंच टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत यशस्वीरित्या आपली भूमिका पार पाडत असताना यावेळी स्ट्राइक रोटेट केली गेली. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव धावफलकाला पुढे घेऊन जातीये. 2 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. एक रोमहर्षक सामना, परंतु त्याला रोमहर्षक बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वासाला उंचावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस काहीसा संत आणि शांत पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. अर्थातच पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये संपलंय. यस, या स्पर्धेतलं गाववाईज हाफ मधलं पहिलं निर्धाव षटक. अर्थातच ती लेग बायची धाव गोलंदाजाच्या खात्यामध्ये अजिबात धरली जात नाहीये आणि निर्धाव षटक या ठिकाणी टाकले गेले जावेदद्वारे. आणि म्हणू शकतो आपण की गोलंदाजी जोमात, फलंदाजी गेली कोमात. या अडचणीच्या परिस्थितीमधून जर संघाला बाहेर काढायचं असेल तर आता इथून पुढे तुम्हाला थांबून जमणार नाहीये. आपल्या भात्यामध्ये असणारी अस्त्रशस्त्र तुम्हाला बाहेर काढावी लागतील, कारण 97 धावा चेस करायच्यात. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की दूर गेलेल्या पाखरांना परतीची तमन्ना नसावी. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका खेळला गेला, गॅप मध्ये असेल, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या दिशेने आणि इथे पंचांचा इशारा येतोय. चेंडू सरळ सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. सुरुवात झाली आहे 4 धावेच्या माध्यमातून. तर मी सांगत होतो की दूर गेलेल्या पाखरांना परतीची तमन्ना नसावी. अरे घरट्याचे काय बांधता येईन केव्हाही, आकाशी झेप घेण्याची जिद्द मनी असावी. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिद्दीने आणि जोमाने काम करावं लागेल. जिंकायचं असेल तर कंबर कसावी लागेल. पाहुयात इथे गोलंदाजी मार्कवरती यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू होता, शॉट ऑफ द पूल चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लेग साइड मध्ये तैनात आहे. एक धाव त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये पूर्ण होईल. पहा मैदान खूप मोठं आहे, त्यामुळे हातातून तर चेंडू निसटला या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. न्यू साहिल अकलूज बापूदादा गलांडवाडी संघाचे कॅप्टन, विनंती असेल आपण समालोचन कक्षासमोर या नाणेफेकीचा कौल होतोय. यावेळेस एक चांगला फटका खेळला गेलाय. पॉइंट क्षेत्रामधून चेंडूला वळण दिलं जातंय, दिशा दिली जाती. उर्वरित चेंडूने काम मात्र पूर्ण केलंय आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार, पंचांचा इशारा, खणखणीत चौकार, 4 धावा. धावफलक दुहेरी अंकामध्ये जाईल आणि धावफलकावरती पूर्ण होतील त्या 12 धावा. यावेळेस फलंदाजांनी थोडासा धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केलेला पाहायला भेटतोय आणि हा प्रयत्न शेवटपर्यंत करावा लागेल. जिंकायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू असेल आणि सरळ चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि जिंकण्याच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित केल्या गेल्यात. एक ताकदीने मात्र प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं असणार आहे. धावफलक 4च्या मदतीने पुढे सरकत असताना 16 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. लुमेवाडी संघ आपण पाहतोय फलंदाजी करीत असताना 97 धावांचं टार्गेट आणि ते डोळ्यासमोर ठेवावं लागेल. कुठलीही गोष्ट करीत असताना आपलं ध्येय निश्चित असावं आणि ध्येय ज्यावेळेस निश्चित केलं जातं त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी उपाययोजना सुद्धा कराव्या लागतात. यावेळेस आणखीन एक चांगला फटका, परंतु तेथे त्या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षक तैनात आहेत, ज्याला नुकताच त्या ठिकाणी तैनात केला गेला होता आणि या एका धावेबरोबरच षटकाची समाप्ती. तर मंडळी 2 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 17 धावा. सुरुवात थोडीशी
चिंताजनक होती, परंतु क्रिकेटमध्ये चिंता करून चालत नाही. या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान उपस्थित होत आहेत सन्माननीय शरदरावजी गलांडे साहेब, आपण उपस्थित झालात. आयोजक कमिटीच्या वतीने आपलं शब्द सुमनाने मनापासून सहर्ष स्वागत. स्पर्धा जर पाहिली तर खूप उंचीवरती गेलेले आहेत आणि त्यामुळे प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती सुद्धा या स्पर्धेदरम्यान आपल्याला लाभणार आहेत. अतिथी देवो भव या आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आणि म्हणूनच उपस्थित मान्यवरांचं आणि उपस्थित क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. या दरम्यान हा चेंडू अंगाचा वेध घेतला गेलाय. एक वेगवान चेंडू होता, फलंदाजाला समजू शकला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू असणार आहेत. गोलंदाजांची धार मात्र अजूनही कायम आहे, परंतु फलंदाजांची बॅटची धार मात्र कुठेतरी बोथट झालीत. ही बोथट झालेली धार पुन्हा एकदा तुम्हाला त्या पात्याला घासावं लागेल, कारण घासल्याशिवाय कुठलंही पातं चमकत नाही आणि ते चमकवण्यासाठी त्याला घासावं लागतं. यावेळेचा हाही चेंडू निर्धाव सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव स्वरूपामध्ये धावफलकाला स्थिर ठेवलं गेलंय. तिसऱ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात केली पुन्हा एकदा जावेद. कमाल धमाल मात्र जावेदनी पहिल्या षटकामध्ये दाखवली. हॅलो चेक. हॅलो ओके. जावेदच्या माध्यमातून गोलंदाजीतला तिखट मारा म्हटलं तरी हरकत नाहीये. जावेद यशस्वीरित्या वाटचाल करतोय आणि त्याने प्रतिस्पर्धीच्या फलंदाजांना जखडून ठेवलंय. धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. यावेळेचा फुलटॉस चेंडू होता, दिशा मात्र दाखवली गेली, गतीचा फायदा घेतला गेलाय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा, सीमा पार, खणखणी चौकार, 4 धावा. या 4 धाब्याच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकेल. असे 1-2 चौके राहित बरेचसे छक्के चौके तुम्हाला इथे मारावे लागतील. आजच्या दिवसभरामध्ये सायंकाळच्या सत्रातले सामने. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज थोडा रंगात आलाय, पाहूया तो किती रंग भरतोय. यावेळेस पाहावं आणि पाहतच राहावं. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, छत्रपतींचा छावा. भावा मिळतील 6 धावा. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल आणि धावफलकावरती पूर्ण होईल 27 धावा. आत्मविश्वास बळकट करण्यासाठी तुम्हाला या षटकाराची खरी गरज होती. आत्मविश्वास किती कार्य करू शकतो याचा इतिहास जर पाहिला तर खूप मोठा आहे. वेळ प्रसंगी तो सांगितला जाईल. या षटकाराच्या मदतीने सामन्यामध्ये रंगत जरूर भरली गेली. फलंदाज कय्यूम 2-3 चौकार त्याने खेळलेले आहेत. एक षटकाराची गरज होती आणि ती सुद्धा त्याने पूर्ण केलीत. म्हणजे क्षमता आहे, फक्त सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, क्रिकेट तुम्हाला प्रसिद्ध करेल. यावेळेचा हा खोलवर टप्प्याचा चेंडू समालोचन कक्षाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि चेंडू इथे 1-2 पंचांचा इशारा येतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. न्यू साहिल अकलो संघाचे कॅप्टन आपणास पुन्हा एकदा पुकार केला जातोय की आपण कृपया आयोजक कमिटीशी संपर्क साधा. सन्माननीय बापूदादा गलांडवाडी संघाचे कॅप्टन आपणासही विनंती असेल की आपण ताबडतोब आयोजक कमिटीशी संपर्क साधा. जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत त्या सर्व स्पर्धकांचं, सर्व खेळाडूंचं इंदापूर नगरीमध्ये ग्रामदैवत इंद्रेश्वर चषक 2021 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत.
या ठिकाणी पुढील सामना नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय श्री दत्तात्रयजी गलांडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करतो आहोत. हो, यावेळेचा हा चेंडू पहा, पंच कळवतायत, दंडित करतायत, अर्थात हा वाईट चेंडू आहे. नावाजलेले पंच आहेत त्यामुळे चुकीला माफी नाही. चुकला तिथे त्याला दंड भरावाच लागेल, अर्थात तो आता वाईटच्या रूपाने आहे. एका धावेची भरधाव फलकात. हो, यावेळेस एक सुरेख फटका खेळला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॅकअप सुद्धा भेटतोय, परंतु त्याची गरज मात्र भासत नाहीये. धावफलक हलता आणि दुलटा ठेवला जातोय. दोन्ही फलंदाज आता रंगात आलेत, फक्त आता रंग भरण्याची बाकी आहे. आत्ताची एक धाव आणि 5व्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्कवरती आहे अमोल. यावेळेचा हा चेंडू समोर खेळला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्र चेंडूवर त्याला एक धाव. इक्के दुक्केचं काम चलने वाला नाही मेरे दोस्त, छक्के चौके लगाने होंगे. जिंकायचं असेल तर षटकार चौकार हा एकमात्र पर्याय आहे तुम्हाला विजयाचे दरवाजे उघडण्यासाठी. पाहुयात, फलंदाज तयार झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाहीये आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आपल्या संघासाठी धोकादायक हे नक्कीच असणार आहेत, त्यामुळे हा धोका पत्करू नका. प्रत्येक चेंडू आणि बॅटचा संपर्क होईल आणि संपर्क असा असेल की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अंगाचा वेध घेतलेला चेंडू आहे आणि पंच कळवत आहेत यस, लेग बाईटची धाव. एक धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती पूर्ण होतील 35 धावा. 97 धावांचं समीकरण सोडवायचंय. संघ अजून खूप पिछाडीवरती आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर उडाया था लेकिन ठीक से उडा नहीं. डाऊन द ग्राउंड फटका होता. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. मान्यवर पंकज भैया फडतडे, आपणास विनंती असेल आपल्या शुभस्थ नाणेफेकीचं कौल आपण घेणार आहोत. विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर या. इथे पहा, पंचांचं बोट आकाशाकडे. अर्थातच ही विकेटचे संकेत आहेत आणि इथे पहिला फलंदाज बाद झालाय मुसा. संघासाठी मात्र आज फार योगदान देऊ शकला नाहीये. पुढील होणारा सामना न्यू साहिल अकलूज विरुद्ध बापूदादा गलांडवाडी या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण घेतो आहोत. यस, आंतरराष्ट्रीय नियमावलीप्रमाणे उपस्थित सर्व खेळण्यासाठी आलेल्या संघांसाठी सूचना असेल. या सूचनेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. खेळपट्टीवरून धावणाऱ्या फलंदाजांना इथे दंडित करण्यात येईल, अर्थात त्यांची एक धाव शॉर्ट रनच्या माध्यमातून कट केली जाईल. ही सूचना आयोजक कमिटीकडून आत्ताच आलेल्या आहेत. कृपया या सूचनेचं पालन करा. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर आनंद. इथे पहिल्या चेंडूवरती विकेटचा खात्मा. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. सलामीची जोडी अर्थातच बाद झालेली आहे. इथे कय्यूमने भरपूर प्रयत्न केला, परंतु त्याच्या प्रयत्नाला आज पंख फुटले नाही. हरकत नाही, प्रयत्न करीत राहा. एक दिवस तुमच्या त्या प्रयत्नाला पंख नक्कीच फुटतील. नाणेफेकीचा कौल होतोय. टॉस का बॉस. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झालाय आणि
टॉस का बॉस न्यू साहिल अकलूज या संघाने नाणेफेक जिंकलीत आणि प्रथम क्षेत्ररक्षण करणं पसंत केलंय. आपल्या निर्णयाचं स्वागत असेल. आनंद आणि संघासाठी नावाप्रमाणे काम मात्र केलंय. पहिल्या चेंडूवरती संघासाठी आनंदमय वातावरण निर्माण केले ते विकेटच्या माध्यमातून. ह्या वेळेस हा एक कलात्मक फटका खेळला गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतंय. 37 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं अंतिम षटक. यस, शेवटचं षटक आहे. 5वं षटक चालू आहे, माफ करा. यावेळेचा आणखीन एक खराब चेंडू आनंदद्वारे टाकला गेलाय. पंच त्याला दंडित करतायत. एक्स्ट्रा धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल आणि धावफलकावरती 38 धावा. सत्त्याण्णव धावांचं समीकरण विजयासाठी असताना संघ थोडासा पिछाडीवरती आहे. यावेळेस एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येतोय. एक धाव तो केव्हाच पूर्ण केलीये. दुसऱ्या धावेसाठी तू मे अखेर नकार दिलाय आणि एकाच धावेवरती समाधान मानावा लागतंय. धावफलक एका धावेने पुढे सरकेल. 39 धावा. विजयासाठी अजूनही खूप मोठा संघर्ष करावा लागेल आणि आयुष्यामध्ये संघर्ष जितका मोठा विजय सुतका तितकाच शानदार असणार आहे. बॅटची बाहेरची कडा स्लिप मध्ये चेंडूला रोखलं गेलंय. फेकी मात्र थोडी अस्ताव्यस्त आहेत. जोश में होश खोना जिसे कहते हैं या प्रकारची फेकी मात्र पाहायला भेटतीये. परंतु फार फरक मात्र पडणार नाहीये कारण प्रतिस्पर्धीला आपण म्हणतो पाल चुकली तशी विजयाची पाल मैदानाच्या आतमध्ये चुकलेली आहे. फक्त आता निर्णय येणं बाकी आहे. खूप लांब पावलांचा रणप असलेला आनंद पंचांना पास करून टाकलेला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फेकी करतोय. विकेट किपर कडे यशस्वीरित्या फेकी. एक धाव त्या ठिकाणी भेटेल आणि धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना 41 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथाव. आनंद गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा चेंडू पहा हलक्याशा हाताने खेळला गेलाय. डिफेन्स केला जातोय आणि याच बरोबर एका निर्धाव चेंडूने 5व्या षटकाची सांगता होईल. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या त्या 41 धावा. लुमेवाडी संघ फार पिछाडीवरती पडलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 56 धावा. ना भूतो ना भविष्य अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. आता हा संघ जर जिंकला तर इथे काहीतरी भूताटकी भानामतीच करावी लागेल. बॉलर्स नेम सागर. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती सागर. यावेळेचा हा एक चांगला चेंडू पाहायला भेटतोय. स्लिप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला भेटेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 42 धावा. पाच चेंडू आणि 55. यावेळी चांगला फटका खेळला गेला. गॅप मध्ये आहे आणि चेंडू भेदेल सीमारेषेला. नो बॉल आणि त्यावरती चौकार. अशा 5 धावा या ठिकाणी भेटेल. या 5 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 47 धावा. यस 47 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्यात 50 धावा. यस गोलंदाजी थ्रो आहे त्यामुळे त्याला थांबावं लागेल. या स्पर्धेतील या स्पर्धेमधील त्याचा प्रवास खंडित केला गेलाय कारण त्याला पंचांनी दंडित केलाय. नवीन गोलंदाजाचा वापर करावा लागतोय. अझरुद्दीन उर्वरित चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तर सामना करेल फलंदाज
हो यावेळेचा स्लोवर पद्धतीचा चेंडू एक मोठा फटका पाहायला भेटतोय. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार. 6 धावा. या 6 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती पूर्ण होतील त्या 53 धावा. थोडीशी उशिरा सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण फलंदाजीच्या माध्यमातून आता सामना खूप दूर गेलेला आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. वाईट नो चेंडूंचे जर पहाडे चालू झाले तर मात्र संघाची जिंकण्याची जी उमेद आहे ती वाढेल. पाहूयात अझरुद्दीन. आणखीन एक चांगला फटका पाहायला भेटतोय. कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 54 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चांगला सामना नक्कीच थोडासा एकतर्फी होतोय, परंतु हरकत नाही. सध्या व्हॅलेंटाईन डे स्पेशालिस्ट आठवडा चालू आहे, म्हणून त्यामुळे इथे काही प्रेमिक बसलेले असणार आहेत आणि त्यामुळे त्यांना माहित असेल की एकतर्फी प्रेम आणि एकतर्फी सामना यामध्ये फार मजा येत नाही. हो यावेळेस एक चांगला फटका खेळला गेलाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे फक्त, आणि इथे त्यावरती सुद्धा रनआउट. बलिदान मात्र पाहायला भेटतंय. क्रिकेटमधली आत्महत्या आपण म्हणूयात. संघाला बसलेला हा 3रा धक्का. धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे त्याची धावांची चोरी पकडली गेली. नवीन फलंदाज साबिर अझरुद्दीन, आणि अझरुद्दीनने टाकलेला हा चेंडू एक मोठा फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये. अगदी बागेमध्ये जसं आपण रमत गमत फिरतो ना, अगदी तसे मात्र फलंदाजांची आता परिस्थिती झाली. अगदी रमत गमत धावा घेत आहेत. अर्थात सामना इथे संपला गेलाय आणि पहिला सामना कंदर संघानं आपल्या बाजूने झुकवला. अर्थात पहिल्या सामन्याचा विजयाचा मानकरी ठरलाय कंदर. पुढील वाटचालीसाठी आपणास मनापासून सदिच्छा शुभेच्छा.